दोस्ती दुनियादारी, आकर्षण की प्रेम, अनुराग फक्त मैत्री अरे दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. नमस्कार मित्रांनो, आकर्षण झालं, मैत्री झाली आणि आता वळूया त्या विषयाकडे ज्याचं नाव काढलं की टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात आणि हवा गुलाबी होते. तो विषय म्हणजे प्रेम. काय अशोक, आज तू खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये दिसतोयस. पण मुलांनो, प्रेम हा जितका सुंदर शब्द आहे तितकाच तो कुमारवयात गुंतागुंतीचा होतो. कारण इथे आकर्षण आणि प्रेमाची नुसती खिचडी झालेली असते. बरोबर. मुलांना वाटतं एखाद्यासाठी रात्रभर जागं राहणं किंवा त्याच्या आठवणीत रडणं म्हणजे प्रेम. पण नंदा, खरं प्रेम हे वाऱ्याच्या झुळुकीसारखं असतं की वादलासारखं? प्रेम हे शांत प्रवाहासारखं असावं अशोक. आकर्षणात नशा असते पण प्रेमात जबाबदारी असते. एखाद्या व्यक्तीच्या बाहेरूपाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण तिच्या विचारांचा आणि अस्तित्वाचा आदर करतो तेव्हा तिथे प्रेम सुरू होतं. एक भारी मुद्दा आठवला आहे की तू नाही तर मी नाही हे वाक्य प्रेमाचं लक्षण नसून ते कमकुवत मनाचं लक्षण आहे. प्रेम हे एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी नसतं, तर एकमेकांना स्पेस देण्यासाठी असतं. प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. प्यार हुआ, इकरार हुआ है. प्यार से फिर क्यों डरता है दिल. या गाण्यासारखा इकरार महत्वाचा आहे. पण सध्याच्या भाषेत सांगायचं तर बाबूशोणा करण्यापेक्षा एकमेकाचा करिअरला सपोर्ट करणं हे खरं प्रेम आहे. 18 ते 21 हे वय स्वतःला घडवण्याचं आहे. अगदी. जर तुमचं प्रेम तुम्हाला तासनतास फोनवर अडकून ठेवत असेल आणि तुमच्या अभ्यास आणि इतर महत्वाची कामे मागे पडत असतील तर मित्रांनो, तो प्रेमाचा सिग्नल नाही तर तो प्रगतीमधील स्पीड ब्रेकर आहे. वाह, काय उपमा दिलीस. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संमती, कन्सेंट. जर समोरच्या व्यक्तीला तुमचं प्रेम मान्य नसेल तर हट्ट करणं, त्रास देणं किंवा स्वतःला इजा करून घेणं हे प्रेम नाही, तो इगो आहे. हो, रिजेक्शन पचवायला शिकणं हा प्रेमाचाच एक भाग आहे. समोरच्याचा नाहीचा आदर करणं म्हणजेच तुम्ही त्याच्यावर खरं प्रेम करता. बळजबरीने मिळवलेलं प्रेम कधीच टिकत नाही. आणि कुमारवयात लव्ह मॅरेजचे स्वप्न बघण्यापूर्वी स्वतःच्या पायावर उभं राहणं किती गरजेचं आहे हे मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्रेम हे केवळ भावनावर चालत नाही, त्याला वास्तवाची जोड लागते. मुलांनो, प्रेम म्हणजे एकमेकांचे पासवर्ड मागणं नाही, तर एकमेकावर डोळे मिटून विश्वास ठेवणं आहे. जर तुमच्या नात्यात संशय असेल तर तिथे प्रेमाचा ओलावा टिकणार नाही. दोस्ती दुनियादारी, आकर्षण थोडक्यात काय तर आकर्षण हे चंचल आहे, मैत्री हा पाया आहे आणि प्रेम हे त्या इमारतीवरचं सुंदर घरकुल आहे. पाया कच्चा असेल तर घरकुल टिकणार नाही. तर मित्रांनो, घाई करू नका. आधी स्वतःवर प्रेम करा, स्वतःला ओळखा आणि मगच कोणाचं तरी आयुष्य आपल्या आयुष्याला जोडण्याचा विचार करा. आजच्या या पॉडकास्ट मालिकेतून तुम्हाला आकर्षण, मैत्री आणि प्रेम यातील फरक समजला असेल अशी आशा आहे. समजूतदारपणा हेच खरं प्रेम. धन्यवाद आणि भेटूया पुन्हा. आयुष्य सुंदर आहे, ते योग्य विचारांनी आणि विवेकाने जगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या हटके विषयावर. तोपर्यंत पाहत राहा हिमोग्लोबिन. बाय, टेक केअर.